हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवाय सर. मित्रांनो, मी आलो होतो इंग्लंड वर्सेस इंडियाची टेस्ट मॅच बघण्यासाठी लॉर्ड स्टेडियमवर. इंग्लंडवरून सरळ सरळ मी आता तुम्हाला शिकवत आहो. मी जो मॅच बघत होतो, पण मॅच बघता बघता मला वाटलं की तुम्हाला एक दोन कॉन्सेप्ट जे आहे 9th क्लासचे शिकवूनच टाकावे. सो मी तुमच्यासाठी घेऊन आलो 2-3 महत्वाचे टॉपिक. एक आहे डिस्टन्स, एक आहे डिस्प्लेसमेंट, त्याच्यानंतर बघू आपण स्पीड अँड वेलोसिटी. सो सगळ्यात आधी बघू आपण डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. आता हा डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट बघासाठी आता बघा, इथं जो आहे आम्ही दोघं मित्र लॉर्ड स्टेडियमवर क्रिकेट मॅच बघायला गेलो होतो. माझा जो मित्र होता तो इथे होता या ए पॉइंटवर, आणि मी जो होतो इकडून बढिया मजेशीर स्पेशल वाली तिकीट काढून इथं मी बी पॉइंटवर जो आहो बसून होतो मॅच बघत. शुभमन गिलचे 6 बघत होतो, यशस्वी जयस्वालची विकेट बघत होतो. सगळं काय मी एकदम एन्जॉय मध्ये बघत होतो. माझा मित्र जो आहे तिकडून असा हात दाखवत होता मला. हा जो होता माझा मित्र. आता मित्र वे का मैत्रीण ते तुम्ही डिसाईड करून टाका. आता याला मी का म्हटलो, तू माझ्याजवळ येऊन बस, माझ्याकडे 2 तिकीट आहे. हा जो आहे हा आता इथून सरळ सरळ येऊ नाही शकत, कारण की इथं जे आहे प्लेयर आहे, एम्पायर आहे, सगळेजण याला मारतील मस्त. मग हा का केला, इकडून या ग्राउंडच्या इकडून असा धावत धावत आला. बघा मग आता तो इकडून धावला, त्याच्यानंतर तो माझ्यापर्यंत येऊन पोहोचला. आता हा जो इथून इथपर्यंत असा घुमून आला, हा जो होता हा ऍक्च्युअल मध्ये तेवढा डिस्टन्स तेवढ्या अंतरावरून आला. हा म्हणजे हा जो होता लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ. आता हा इथून इथपर्यंत येऊ नाही शकत होता का? येऊ शकत होता, पण याला माराचा भीती होती कोणातरी, त्याच्यामुळे असा फिरून इकडून आला. तर हा जो ऍक्च्युअल पाथ आहे यालाच म्हणतो आपण डिस्टन्स. आणि हा जो आहे 250 मीटरचा डिस्टन्स ट्रॅव्हल करून आला. किती? 250 मीटर. द लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय ऑब्जेक्ट इज कॉल्ड डिस्टन्स. आणि तो ऍक्च्युअल मध्ये तेवढ्या दुरून आला, म्हणूनच त्याला का म्हणतो आपण डिस्टन्स. का म्हणतो त्याला आपण डिस्टन्स. पण सेकंड टाइम समजा का त्याला मी बोलवलो आणि मी समजा का या एम्पायर सोबत सेटिंग करून टाकलो का, एम्पायर भाऊ माझा एक मित्र आहे त्याला मधातून येऊ द्या. तर हा इथून ए पॉइंट पासून सरळ सरळ समजा का बी पॉइंट वर आला, तर फक्त डिस्टन्स होता 160 मीटर. मग हा जो होता हा शॉर्टेस्ट डिस्टन्स होता. शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉइंट अँड एंडिंग पॉइंट होता. यालाच म्हणतो मी डिस्प्लेसमेंट. द मिनिमम डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉइंट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. बघा मग आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट बद्दल समजून घ्या थोडंसा. डिस्टन्स म्हणजे काय होते? लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ. ऍक्च्युअल मध्ये तो किती लेंथ ट्रॅव्हल केलाय त्यालाच म्हणतो आपण डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे काय होते? लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय ऑब्जेक्ट. ओके, ट्रॅव्हल बाय ऑब्जेक्ट. ऍक्च्युअल मध्ये तो किती मध्ये गेलाय त्याला काय म्हणतो आपण डिस्टन्स. चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा, इथंच तुम्हाला पाठ करायची आहे. डिस्टन्स इज द लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ. डिस्टन्स इज द लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ. डिस्टन्स इज द लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय ऑब्जेक्ट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय होते? मिनिमम डिस्टन्स, कमीत कमी वाला डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉइंट अँड फिनिशिंग पॉइंट. सुरुवातीच्या पॉइंट आणि एंडिंग पॉइंट मधला मिनिमम डिस्टन्स, कमीत कमी वाला डिस्टन्स, त्यालाच काय म्हणतो आपण डिस्प्लेसमेंट. काय म्हणतो त्याला आपण डिस्प्लेसमेंट. आता दोघांचा पण युनिट जो आहे तो आहे मीटर. काय? दोघांचा पण युनिट मीटर. आणि हा जो मीटर आहे हा आहे आपला एसआय युनिट. कोणता युनिट आहे आपला? एसआय युनिट. आता बघा, समजा का ए पॉइंट वर माझा मित्र आहे, इथून समजा को धावत आहे, आणि हा समजा का आता धावणं स्टार्ट केला. बघा आता इथपर्यंत आला, अजून हा धावला. यांना का वाटला काय माहित नाही, अजून हा त्याच पॉइंटवर आला. याला मी का म्हणलो होतो का इथून तू जो आहे इथं तो धाव. एक मिनिट, याला का म्हटलो होतो, तू इथं आहेस, इथून तो का कर धाव आणि माझ्या जवळ ये. तो माझ्या जवळ आला, पण त्याला वाटली भीती, तर परत धावत 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 का केला, आपल्या ओरिजिनल जागेवर चालला गेला. आता मला सांगा, हा जो इथून इथपर्यंत इथून गेला, हा एवढा डिस्टन्स ऍक्च्युअल मध्ये धावलाय. ऍक्च्युअल मध्ये धावलाय तो ऍक्च्युअल पाथ होता. कोणता पाथ होता? तो हा वाला ऍक्च्युअल पाथ. आणि याचा जो डिस्टन्स होता तो होता 500 मीटर. किती होता? 500 मीटर. आता डिस्प्लेसमेंट जर बघू, तो हाच त्याचा स्टार्टिंग पॉइंट आहे, हाच त्याचा फिनिशिंग पॉइंट आहे. एकाच जागेवर त्याचा स्टार्टिंग पॉइंट आहे, एकाच जागेवर त्याचा फिनिशिंग पॉइंट आहे. म्हणजे याच्यातला डिस्प्लेसमेंट किती राहील? हा तिथून तिथंच आलाय. मिनिमम डिस्टन्स तिथून तिथंच. आता मी इथं गेलो, अजून इथं आलो. इथं गेलो मी, अजून इथं आलो मी. इथं गेलो मी, अजून इथं आलो मी. म्हणजे मी त्याच पॉइंट वरून निघलो, समोर गेलो आणि त्याच पॉइंटवर आलो. तर हा झाला माझा डिस्प्लेसमेंट 0. किती झाला डिस्प्लेसमेंट? 0. म्हणजे मी कोणताही डिस्टन्स ट्रॅव्हल केलो नाही, कोणताही डिस्प्लेसमेंट माझा झाला नाही. मग डिस्प्लेसमेंट किती मीटर आहे याचा? 0. आणि डिस्टन्स किती मीटर आहे याचा? 500 मीटर. आय होप तुम्हाला समजून गेलं असेल सर्वांना. आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट बद्दल बघू. फ्रॉम ए टू बी. ए टू बी बद्दल सुरुवातीला जो डिस्टन्स होता इथून इथपर्यंत तो किती होता? 250 मीटर.
आणि डिस्प्लेसमेंट किती होता हा सरळवाला 160 मीटर. फ्रॉम ए टू ए, इथून तो घुमून गेला अजून इथंच आला. डिस्टन्स किती होता, पूर्ण बिचारा फिरला होता, म्हणजे 500 मीटर का होता त्याचा डिस्टन्स. आणि डिस्प्लेसमेंट किती होता, पूर्ण फिरून तो त्याच जागेवर आला ना बिचारा, मग तो का झाला 0 मीटर. मग डिस्प्लेसमेंट किती झाला 0 मीटर. तो मला आला राग. मी का केलो, सरळ सरळ माझी गाडी जी आहे ती सीधी या ग्राउंड मध्येच घेऊन आलो. बघा मग आता या ग्राउंड मध्ये सीधी का आणलो, मी माझी कार घेऊन आलो. मग इन अ स्ट्रेट लाईन मोशन डिस्टन्स इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट. आता हे जे कार आहे सरळ सरळ आली, सरळ सरळ स्ट्रेट लाईन जर मोशन असेल तर जेवढा डिस्टन्स असेल तेवढाच का असेल डिस्प्लेसमेंट असेल. आता समजा का मी इथून सरळ 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 असा गेलो, इथपर्यंत गेलो. आता माझा डिस्टन्स किती आहे, तिथून इथपर्यंत आलो समजा काय 2 मीटर. डिस्प्लेसमेंट किती आहे, आता मी कसा बी जाऊ द्या, शॉर्टेस्ट डिस्टन्स काय एवढाच आहे, मिनिमम डिस्टन्स किती आहे एवढाच आहे. म्हणजे हा झाला माझा डिस्प्लेसमेंट आणि हाच झाला माझा डिस्टन्स. मग जेव्हा स्ट्रेट लाईन मोशन असते, स्ट्रेट लाईन मोशन, त्या स्ट्रेट लाईन मोशन मध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट कसं राहते, इक्वल राहते. कसं राहते, इक्वल. ओके, सो डिस्टिंग्विश बिटवीन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट हा तुम्हाला क्वेश्चन येऊ शकते. सो बघा आपण काही पॉईंट पाहून घेऊ, इकडे घेऊ बघू डिस्टन्स आणि त्या साईडला बघू डिस्प्लेसमेंट. सगळ्यात आधी डेफिनेशन, डिस्टन्स इज द लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे मिनिमम डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट. हे होती आपली डेफिनेशन. त्यानंतर इट इज स्केलर क्वांटिटी. डिस्टन्स जो आहे तो स्केलर क्वांटिटी आहे, त्याला कोणत्याही प्रकारची डायरेक्शन राहत नाही. डिस्प्लेसमेंट जो आहे ते कोणती आहे आपली वेक्टर क्वांटिटी, त्याला डायरेक्शन राहते, मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन दोन्ही पण राहते. त्याच्यानंतर जर पाहिलो आपण, इट इज आयदर इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन डिस्प्लेसमेंट. एक तर तो डिस्प्लेसमेंटच्या एवढा राहील किंवा डिस्प्लेसमेंट पेक्षा मोठा बी राहू शकते. कोण, आपला डिस्टन्स. आणि डिस्प्लेसमेंट जो आहे तो एक तर डिस्टन्स पेक्षा छोटा राहील किंवा 0 पण राहू शकते. पहा मग इट इज आयदर इक्वल टू लेस दॅन डिस्टन्स. एक तर डिस्टन्स एवढा राहील किंवा डिस्प्लेसमेंट पेक्षा लेस दॅन, डिस्टन्स पेक्षा डिस्प्लेसमेंट कमी राहील. हे 3 पॉईंट तुम्ही समजून घ्या. पहिला पॉईंट काय, ऍक्च्युअल पाथ, आणि इथं कोणता आहे आपला मिनिमम डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग अँड एंडिंग पॉईंट. हा स्केलर क्वांटिटी आहे, हे वेक्टर क्वांटिटी आहे. हा इक्वल किंवा ग्रेटर राहते डिस्प्लेसमेंट पेक्षा, हा इक्वल किंवा लेस राहते डिस्टन्स पेक्षा. हे 3 पॉईंट तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे आहे. आणि एक पॉईंट अजून आपण लिहू शकतो, युनिट इज मीटर, तिकडे पण युनिट इज मीटर. ओके, आता इथं तुमच्यासाठी 2 क्वेश्चन आहे बघा. इन द गिवन फिगर ऑब्जेक्ट ए इज इट्स मोशन पॉइंट ए पासून स्टार्ट केला, गोज टू बी सी डी अँड अगेन बॅक टू ए, फाइंड द डिस्टन्स ऑफ पॉइंट ए. हा डिस्टन्स किती ट्रॅव्हल केला म्हणताय, पहा मग आता ए पासून बी पर्यंत गेला. सगळ्यात आधी ए पासून बी पर्यंत गेला तर 3 मीटर. 3 प्लस बी पासून सी पर्यंत गेला तर 5 मीटर. 3 प्लस 5 किती झाला 8. 8 प्लस अजून 3 आला म्हणजे 11. 11 प्लस अजून 5 आला म्हणजे हा किती आला 16. मग याचा डिस्टन्स किती राहील, तर डिस्टन्स राहील आपला 16. किती राहील डिस्टन्स आपला 16. आणि डिस्प्लेसमेंट किती राहील, ज्या पॉइंट पासून स्टार्ट केला घुमून फिरून सगळा काय करून तो त्याच पॉइंट वर आला, म्हणजे त्याचा डिस्प्लेसमेंट राहील आपला 0. डिस्प्लेसमेंट किती राहील आपला 0. ओके, सो पहिल्याचा आन्सर कोणता राहील आपला 16 आणि दुसऱ्याचा आन्सर करायला आपला 0. आय होप एवढा तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, वेक्टर आर फिजिकल क्वांटिटी विच पजेस. वेक्टर मध्ये मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन दोन्ही राहते, म्हणजे बी आपला आन्सर राहील. वेन द ऍथलीट रन इन अ सर्क्युलर ट्रॅक रिचेस द सेम पॉइंट, तर मग डिस्प्लेसमेंट किती राहते याचा 0 राहते. डिस्प्लेसमेंट किती राहते 0. डिस्प्लेसमेंट इज कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर, स्केलर, बोथ, नन ऑफ दिस. तर मग कोणती राहील आपली वेक्टर क्वांटिटी. कोणती क्वांटिटी राहील आपली वेक्टर क्वांटिटी. आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचा कॉन्सेप्ट जो आहे तो लॉर्ड्सच्या क्रिकेटच्या स्टेडियम वरून समजून आता तुमच्यासाठी घेऊन येतो मी स्पीड अँड वेलोसिटीचा टॉपिक, आणि तो पण सीधा या कारच्या रेसिंग कोड पासून. बघा आता मी कारची रेसिंग बघणार आहोत आणि तुम्हाला पण पूर्ण दाखवणार आहोत. इथं रेड वाली, येलो वाली, व्हाईट वाली आणि ब्लू वाली 4 कार्स आहे. यांची समजा की मी रेसिंग लावलो आणि कोण जिंकते ते समजा बघितलो. बघा मग आता आपली रेसिंग झाली स्टार्ट. रेसिंग स्टार्ट झाल्याबरोबर तुम्हाला दिसत असेल की हे येलो वाली कार जी आहे ते जिंकली आहे, आणि सगळ्यात समजा का स्लो वाली कोणती कार असेल तर ती कोणती होती आपली ब्लू वाली. मग ब्लू वाली जी कार होती ती होती आपली स्लोएस्ट कार, आणि येलो वाली जी कार होती ती आपली होती फास्टेस्ट कार. सो बघा आता असा काऊन झाला, बिकॉज त्याची वेलोसिटी किंवा त्याची स्पीड जी होती ती एकदम जास्त होती आणि याची स्पीड जी होती एकदम कमी होती.
तर मग डिस्टन्स कवर्ड बाय बॉडी पर युनिट टाइम इज कॉल्ड स्पीड. डिस्टन्स कवर्ड बाय बॉडी, ठीक आहे, बस डिस्टन्स कवर्ड बाय बॉडी, किती डिस्टन्स ट्रॅव्हल करता किती टाइम मध्ये. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय ऑब्जेक्ट इन युनिट टाइम, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट इन युनिट टाइम, यालाच का म्हणतो आपण स्पीड. किती डिस्टन्स मी कव्हर करतो आणि किती टाइम लागत आहे त्याला म्हणतो मी स्पीड. समजा का मी एखादा डिस्टन्स कमी वेळात समजा का मी ट्रॅव्हल करतो तर तो राहील आपला स्पीड हाय, आणि एखादा डिस्टन्स मी हळूहळू ट्राय करतो, हळूहळू ट्रॅव्हल करतो, मला टाइम जो आहे तो जास्त लागत आहे सेम डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी, तर मग आपली स्पीड कशी राहील, स्लो राहील. तर मग डिस्टन्स कव्हर्ड बाय ऑब्जेक्ट पर युनिट टाइम इज कॉल्ड स्पीड, यालाच का म्हणतो आपण स्पीड. आता तुम्ही आपल्या बाईक मध्ये किंवा कार मध्ये अशा प्रकारचा एक मीटर बघितले असेल, याला म्हणतो आपण स्पीडोमीटर. कोणता म्हणतो याला आपण, स्पीडोमीटर. आणि हा जो स्पीडोमीटर आहे हा आपल्याला फक्त स्पीड दाखवते. काय दाखवते आपल्याला, स्पीड. मग हा ओनली स्पीड दाखवते. आणि तुम्ही अशा प्रकारचा एक डिव्हाइस बघितले असेल, हा जो आहे हा आपल्याला वेलोसिटी मीटर म्हणतो, आणि हा आपल्याला वेलोसिटी दाखवते. हा तुम्ही कुठं बघितले असेल, तुमच्या घराजवळ वगैरे रोडचा वगैरे काम चालू असतील तर तिथं जो आहे एक जण असा 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 घेऊन जाते, बघितले असेल ना, येलो कलरचा वगैरे राहते, असा असा घेऊन जाते, हा चाकासारखा राहते, व्हील सारखा हा फिरत राहते, आणि तो जो आहे स्पीड अँड वेलोसिटी, वेलोसिटी दाखवते. म्हणजे काय दाखवते, तुम्हाला डायरेक्शन बी दाखवते, स्पीड अँड डायरेक्शन दोन्ही गोष्टी दाखवते, त्यालाच म्हणतो आपण वेलोसिटी मीटर. सो बघा आता, स्पीड अँड वेलोसिटी. स्पीड जो आहे तो आपली काय असते, डिस्टन्स कवर्ड बाय बॉडी इन युनिट टाइम इज कॉल्ड स्पीड. किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतो किती टाइम मध्ये त्यालाच म्हणतो आपण स्पीड. आणि किती डिस्प्लेसमेंट ट्रॅव्हल करतो पर युनिट टाइम मध्ये त्यालाच म्हणतो आपण वेलोसिटी. मग डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर इन युनिट टाइम इज कॉल्ड वेलोसिटी. डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर पर युनिट टाइम इज कॉल्ड वेलोसिटी, त्यालाच म्हणतो आपण वेलोसिटी. आता स्पीड इज इक्वल टू असते डिस्टन्स बाय टाइम, आणि वेलोसिटी इज इक्वल टू असते डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. वेलोसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स बाय टाइम. आता हे जे स्पीड आहे हे आपली आहे स्केलर क्वांटिटी, आणि हे जे वेलोसिटी आहे हे आपली वेक्टर क्वांटिटी. कोणती क्वांटिटी आपली, वेक्टर क्वांटिटी. आणि वेक्टर क्वांटिटी बद्दल आपल्याला माहित आहे की मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन दोन्ही गोष्टी राहते, आणि इथं फक्त राहते मॅग्निट्यूड. आता स्पीड जी आहे ते कशी असते, तर आयदर इक्वल ऑर ग्रेटर दॅन वेलोसिटी, एकतर इक्वल असेल किंवा ग्रेटर असेल. आणि वेलोसिटी कशी असते, आयदर इक्वल ऑर लेस दॅन स्पीड, आयदर इक्वल ऑर लेस दॅन स्पीड, अशा प्रकारची असते आपली वेलोसिटी. मग हे चारही पॉइंट जे आहे ते एकदम बढिया प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. डिफरन्स बिटवीन मध्ये येऊ शकते. सगळ्यात आधी पहिला पॉइंट आहे आपला डेफिनेशन, डिस्टन्स कवर्ड बाय बॉडी इन युनिट टाइम, त्यालाच म्हणतो आपण स्पीड. डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम म्हटले तरी चालते, डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम इज कॉल्ड वेलोसिटी. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स बाय टाइम, वेलोसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट बाय टाइम. It is scalar quantity, it is vector quantity. It is either equal or greater than velocity. It is either equal or less than speed. हे चार पॉइंट जे आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे आहे. ओके बेटा. आता स्पीड इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे आपला, डिस्टन्स बाय टाइम. आता याचा समजा का आपण युनिट पाहिलो, डिस्टन्सचा युनिट काय आहे, तर डिस्टन्सचा आपण पहिले पाहू एमकेएस युनिट. डिस्टन्सचा युनिट आहे मीटर. एमकेएस सिस्टम मध्ये डिस्टन्सचा युनिट काय आहे, मीटर. आणि टाइमचं युनिट काय, सेकंद. टाइमचं युनिट काय आपला, सेकंद. तर मग याला म्हणू शकतो आपण एमकेएस किंवा एसआय सिस्टम मध्ये स्पीडचा युनिट आहे मीटर पर सेकंद. काय असते तो, मीटर पर सेकंद. आणि तसाच समजा का आपण सीजीएस मध्ये बघितलो तर डिस्टन्सचा युनिट आहे सेंटीमीटर. काय असतो, सेंटीमीटर. आणि टाइमचा युनिट असते सेकंद. तर मग याला म्हणू शकतो आपण सेंटीमीटर पर सेकंद. काय म्हणू शकतो याला आपण, सेंटीमीटर पर सेकंद. मग लक्षात ठेवायचं आहे स्पीडचा युनिट एसआय युनिट आहे मीटर पर सेकंड, सीजीएस युनिट आहे सेंटीमीटर पर सेकंड. ओके. आणि स्पीड आणि वेलोसिटीचे जे युनिट आहे ते एकदम सेम राहते. युनिट्स ऑफ स्पीड अँड वेलोसिटी आर सेम. फक्त वेलोसिटी स्पीड जी आहे ते डिस्टन्सशी रिलेटेड राहते, आणि वेलोसिटी जी आहे ते डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड राहते. स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स, वेलोसिटी इज रिलेटेड टू डिस्प्लेसमेंट. स्पीड म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणजे डिस्टन्स बद्दल त्याची पूर्ण माहिती आहे. वेलोसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, म्हणजे डिस्प्लेसमेंट बद्दल संपूर्ण माहिती इथं दिली आहे आपल्याला. वेलोसिटी डिपेंड ऑन स्पीड अँड डायरेक्शन. आता ही जी वेलोसिटी आहे ही स्पीड आणि डायरेक्शनवर कशा प्रकारे डिपेंड असते. आता इथं समजा का एक बायकर आहे आणि त्याचं नाव आहे सचिन. सचिन समजा का बाईक चालवत आहे, इथं 2-3 कंडिशन दिल्या आहे. सचिन इन्क्रीज और डिक्रीज हिज स्पीड बट डायरेक्शन रिमेन अनचेंज. सचिन समजा का असा सरळ सरळ जात आहे, पण तो का करताय, स्वतःची स्पीड कमी करत आहे.
तर मग स्पीड कमी झाली तर वेलोसिटी बी काय होईल, याची चेंज होईल, वेलोसिटी चेंजेस. सचिन चेंज डायरेक्शन ऑन द मोटरसायकल कीपिंग स्पीड कॉन्स्टंट. आता समजा का सचिन असा टर्न घेताय पण स्पीड तेवढीच ठेवताय, तरी पण वेलोसिटीला डायरेक्शनची आवश्यकता असते, वेक्टर क्वांटिटी आहे, त्याच्यामुळे सुद्धा आपली वेलोसिटी जी आहे ती चेंज होते. वेलोसिटी काय होते, चेंज होते. पहिल्यांदा सचिन का केला, डायरेक्शन सेम ठेवला, स्पीड बदलवला तर वेलोसिटी चेंज झाली. डायरेक्शन बदलवला, स्पीड सेम ठेवला, तरी पण वेलोसिटी चेंज झाली. आता तर सचिन का करत आहे, चेंज डायरेक्शन अँड स्पीड, डायरेक्शन भी बदलवता आणि स्पीड भी बदलवतात, मग वेलोसिटी तर बदलणार आहेच. तर मग इथं बी चेंजेस वेलोसिटी. मग तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, इथं लिहून घेतो मी, स्पीड चेंजेस वेलोसिटी चेंजेस, हा पहिला पॉइंट. सेकंड पॉइंट काय, डायरेक्शन चेंजेस, डायरेक्शन समजा का चेंज झाली तरी पण आपली वेलोसिटी काय होते, चेंज होते, वेलोसिटी चेंजेस. आणि थर्ड पॉइंट, स्पीड अँड डायरेक्शन चेंजेस. समजा का स्पीड आणि डायरेक्शन चेंज झाली तरी सुद्धा आपली वेलोसिटी काय होते, चेंज होते. स्पीड चेंज झाली वेलोसिटी चेंज होणार, डायरेक्शन चेंज झाली वेलोसिटी चेंज होणार, स्पीड अँड डायरेक्शन दोन्ही चेंज झाले तरी पण वेलोसिटी चेंज होणार. एवढ्या 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आता याच्या नंतरचा आपण टॉपिक बघणार आहोत आणि तो म्हणजे आपला ऍसेलरेशन. कोणता टॉपिक आहे आपला, ऍसेलरेशन. तुम्ही कधी कार चालवली आहे का, किंवा कारच्या फ्रंट सीट मध्ये बसले आहे का? जर कारच्या फ्रंट सीट मध्ये बसले असेल तर तुम्हाला असे 3 पॅडल दिसते, याला आपण कारचे एबीसी म्हणतो. हा असतो आपला ऍसेलरेटर. याच्यावर समजा का तुम्ही पाय ठेवले तर आपली गाडी भुर्रकन समोर जाईल. कशी जाईल, भुर्रकन समोर जाईल. हा असते ब्रेक. इथं समजा का दाबले तर आपली गाडी पटकन थांबून जाईल. आणि हा असते आपला क्लच. इथं जर दाबले तर तुम्हाला गिअर वगैरे चेंज करायसाठी कामात येईल. आता हा ऍसेलरेटर दाबल्याबरोबर भुर्रकन समोर जाईल, म्हणजे हा आहे आपला ऍसेलरेटर. याला काय म्हणतो आपण, ऍसेलरेटर. मग ऍसेलरेटर जर म्हटलो तर ऍसेलरेशन म्हणजे काय होते, तर मग रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी इज कॉल्ड ऍसेलरेशन. लक्षात ठेवा, ही आहे आपली डेफिनेशन, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी. वेलोसिटी आपण चेंज करतो टाइम नुसार वेलोसिटी चेंज करणे, त्यालाच म्हणतो आपण ऍसेलरेशन. टाइम नुसार वेलोसिटी चेंज करणे, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी, यालाच काय म्हणतो आपण, ऍसेलरेशन. काय म्हणतो याला आपण, ऍसेलरेशन. आता वेलोसिटी चेंज होत आहे टाइम सोबत, त्यालाच काय म्हणतो आपण, ऍसेलरेशन. समजा का आता अशा ठिकाणी तुम्ही फसून गेले एवढ्या ट्रॅफिक मध्ये. आता तुमची जर इच्छा झाली का नाही, मला माझी सायकल किंवा माझी बाईक किंवा माझी कार जे मस्त स्पीड मध्ये न्यायची आहे, तुम्ही नेऊ शकता का रे, न्यायालय पण 3-4 लोकांनी उडवूनच टाकाल, बरोबर आहे. मग आता तुम्हाला एसी लिहा लागेल. ऑन अ बिझी रोड वेलोसिटी ऑफ व्हेइकल चेंज विथ टाइम. बिझी रोड असेल असा ट्रॅफिक वाला तर तुम्हाला वेलोसिटी टाइम नुसार बदलावाच लागेल, आणि यालाच काय म्हणतो आपण, ऍसेलरेशन. मग ऍसेलरेशनचा फॉर्म्युला काय, तर ऍसेलरेशन इज इक्वल टू होते चेंज इन वेलोसिटी पर युनिट टाइम. पर युनिट काय असते, टाइम. आता हा चेंज इन वेलोसिटी, चेंज म्हणजे काय होते, बदल. चेंज म्हणजे होते बदल, म्हणजेच होते डिफरन्स. चेंज म्हणजे होते डिफरन्स इन वेलोसिटी, डिफरन्स. आता डिफरन्स म्हणजे काय होते, तर डिफरन्स म्हणजे होते चेंज म्हणजे फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी. आता हे फायनल वेलोसिटी ना इनिशियल वेलोसिटी कोणती बोलावे, तर सुरुवातीला आता समजा का मी गाडी चालवतो, अशी गाडी चालवता. आता समजा का माझी सुरुवातीची जी वेलोसिटी आहे तिला म्हणतो मी इनिशियल वेलोसिटी. कोणती वेलोसिटी म्हणतो, इनिशियल वेलोसिटी. आता समजा मी माझा ऍक्सेलरेटर वाढवलं आणि माझी स्पीड जी आहे एकदम भुर्र अशी समोर फास्ट मध्ये गेली, तर जे नंतरची वेलोसिटी आहे, शेवटची वेलोसिटी, त्याला म्हणतो मी फायनल वेलोसिटी. जेव्हा मी गाडी सुरू केलो होतो, सुरुवातीची वेलोसिटी म्हणजे कोणती होती, इनिशियल वेलोसिटी. आणि मी समजा का समोर आलो, आताची जी वेलोसिटी आहे ते कोणती वेलोसिटी आहे, माझी फायनल वेलोसिटी. कोणती वेलोसिटी आहे, फायनल वेलोसिटी. मग चेंज म्हणजे काय होते, तर फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी. चेंज म्हणजे काय होते, फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी पर युनिट टाइम तर आपला आहेच, डिवायडेड बाय काय येतं आपला टाइम. आता फायनल वेलोसिटी म्हणजे काय होते, तर वेलोसिटी आफ्टर सम टाइम, काही वेळानंतरची वेलोसिटी. आणि इनिशियल म्हणजे काय होते, वेलोसिटी इन द बिगिनिंग, सुरुवातीची वेलोसिटी, त्याला म्हणतो आपण इनिशियल वेलोसिटी. आता
ऍसेलरेशनचा सिम्बॉल काय आपला ए, इनिशियल वेलोसिटीचा सिम्बॉल काय यू, फायनल वेलोसिटीचा सिम्बॉल काय व्ही, टाइमचा सिम्बॉल काय आपला टी. याच्यावरूनच आपण ऍसेलरेशनचा फॉर्म्युला बनवू शकतो. ऍसेलरेशन माहित आहे आपल्याला फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल अपॉन टाइम. ऍसेलरेशनचा सिम्बॉल काय आपला ए, फायनल वेलोसिटीचा काय व्ही, मायनस इनिशियलचा काय यू, टाइमचा काय टी. म्हणजे ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. काल आपला फॉर्म्युला ए इज इक्वल टू व्ही मायनस यू बाय टी. आता याचा समजा का आपण युनिट बघितलो, वरची काय रे वेलोसिटी, वेलोसिटीचा युनिट आत्ताच आपण थोड्या वेळा आधी बघितलो होतो, तो होता मीटर पर सेकंड. एमकेएस मध्ये काय होता तो मीटर पर सेकंड. आणि टाइमचा युनिट काय असते तर टाइमचा असते फक्त सेकंड. मग आता मीटर पर सेकंद अपॉन सेकंड जर असेल, पहा मग आता मीटर पर सेकंड अपॉन सेकंड, या दोघांचा काय होते रे मल्टिप्लिकेशन. मग मीटर अपॉन सेकंद इंटू सेकंड, मग हा येईल मीटर सेकंद इंटू सेकंड म्हणजे काय होईल सेकंड स्क्वेअर. मग हा जो आपला फॉर्म्युला आला हा आला आपला मीटर पर सेकंड स्क्वेअर. काय आला आपला हा मीटर पर सेकंड स्क्वेअर. तसा सीजीएस युनिट जर बघितलो, वेलोसिटीचा काय सेंटीमीटर पर सेकंड आणि टाइमचा काय फक्त सेकंड. मग इथं काय येईल आपला सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. मग लक्षात ठेवायचं आहे ऍसेलरेशनचा युनिट. ऍसेलरेशनची पहिली डेफिनेशन, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी इज कॉल्ड ऍसेलरेशन. फॉर्म्युला काय चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. चेंज इन वेलोसिटी म्हणजे काय होते फायनल मायनस इनिशियल अपॉन टाइम. ए इज इक्वल टू काय होते व्ही मायनस यू बाय टी. युनिट काय मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता एक मिनिटात तुम्हाला सांगतो पहा, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी इज कॉल्ड ऍसेलरेशन. ऍसेलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. चेंज इन वेलोसिटी म्हणजे फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी अपॉन टाइम. ए इज इक्वल टू व्ही मायनस यू बाय टी. युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर एसआय युनिट आणि सीजीएस युनिट आहे सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. ऍसेलरेशनचा सिम्बॉल असते ए, इनिशियल वेलोसिटीचा सिम्बॉल असते यू, फायनल वेलोसिटीचा असते व्ही आणि टाइमचा असते टी. एवढा आहे आपला काही सेकंद मध्ये ऍसेलरेशन. आय होप तुम्हाला थोडंसं स्पीड जास्त वाटली असेल. म्हणजे मी का केलं होतं स्वतःला ऍसेलरेट केलो. आता जो आहे मी माझा ऍसेलरेशनची स्पीड का केलो मी कमी केलो, म्हणजे माझा स्वतःचा ऍसेलरेशन मी कमी केलो. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी इज कॉल्ड ऍसेलरेशन. ऍसेलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलोसिटी पर युनिट टाइम. चेंज इन वेलोसिटी म्हणजे फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी डिवायडेड बाय टाइम. ए इज इक्वल टू व्ही मायनस यू बाय टी. युनिट आहे एसआय युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर. सीजीएस युनिट आहे सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. ऍसेलरेशनचा सिम्बॉल असते ए, इनिशियल वेलोसिटीचा यू, फायनल वेलोसिटीचा व्ही आणि मित्रांनो हॅलो टाइमचा स्मॉल टी. आता याच्यानंतर आता ऍसेलरेशनचे काही टाइप्स आहेत ते आपण टाइप बघून घेऊ. सगळ्यात पहिला टाइप असते पॉझिटिव्ह ऍसेलरेशन, सेकंड वाला असते निगेटिव्ह ऍसेलरेशन आणि थर्ड वाला असते झिरो ऍसेलरेशन. आता पॉझिटिव्ह ऍसेलरेशन म्हणजे आता मी समजा का तुम्हाला घेऊन जाणार आहोत प्लेन मध्ये. कशामध्ये घेऊन जाणार आहोत प्लेन विमानामध्ये. पहा मग आता प्लेन टेकिंग ऑफ. प्लेन समजा का आता उडत आहे असं वर उडत आहे. जेव्हा प्लेन उडत आहे तर प्लेनची स्पीड काय होईल सांगा बरं. स्पीड जी आहे ते हळूहळू 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 वाढत जाईल. स्पीड काय होईल इन्क्रीज होईल. मग ज्या ऍसेलरेशन मध्ये स्पीड इन्क्रीज होत आहे, स्पीड वाढत जात आहे, त्या ऍसेलरेशनला म्हणतो आपण पॉझिटिव्ह ऍसेलरेशन. कोणता ऍसेलरेशन म्हणतो पॉझिटिव्ह. याच्यामध्ये स्पीड काय होते किंवा वेलोसिटी काय होते इन्क्रीज. एरो वरती दिसत आहे म्हणजे हा आहे आपला इन्क्रीज. समजा का आता आपला प्लेन लँड होत आहे, प्लेन लँडिंग. आता जेव्हा प्लेन लँड होत आहे तेव्हा स्पीड हळूहळू हळूहळू काय होईल रे याची स्पीड होईल कमी. काय होईल स्पीड याची कमी. मग जेव्हा प्लेन लँडिंग होत आहे तर वेलोसिटी कशी होत आहे याची डिक्रीज होत आहे. मग ज्या ऍसेलरेशन मध्ये वेलोसिटी डिक्रीज होते त्याला म्हणतो आपण निगेटिव्ह ऍसेलरेशन. यालाच दुसरा नाव आहे, याचा टोपण नाव आहे रिटार्डेशन किंवा यालाच अजून एक आपण नाव देऊ शकतो डिसेलरेशन. कोणता नाव देऊ शकतो डिसेलरेशन, रिटार्डेशन ऑर डिसेलरेशन. यालाच म्हणतो आपण निगेटिव्ह ऍसेलरेशन. आता आहे आपला झिरो ऍसेलरेशन. प्लेन मुव्हिंग विथ द कॉन्स्टंट स्पीड. समजा का प्लेन आपला उडत आहे, असा प्लेन आपला उडत आहे, मग त्याच्यात स्पीड चेंज नाही होत आहे, ना इन्क्रीज होत आहे ना डिक्रीज होत आहे, एकदम सारखी स्पीड आहे प्लेनची. मग त्याला कोणता म्हणतो आपण वेलोसिटी कॉन्स्टंट असेल तर त्याला म्हणतो आपण झिरो ऍसेलरेशन. ऍसेलरेशन इन विच स्पीड इज इन्क्रीज इज कॉल्ड पॉझिटिव्ह ऍसेलरेशन. Acceleration in which speed decrease with time is called negative acceleration. It is also called retardation or deceleration. Acceleration in which velocity is constant with time, there is a no change in velocity, it is called zero acceleration. यालाच काय म्हणतो आपण झिरो acceleration. त्याच्यानंतर आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये अजून दोन ऍसेलरेशनचे टाइप दिले आहे.
तो टाइप म्हणजे आपला युनिफॉर्म ऍसेलरेशन अँड नॉन युनिफॉर्म ऍसेलरेशन. आता युनिफॉर्म ऍसेलरेशन म्हणजे काय होते, तर मग युनिफॉर्म ऍसेलरेशन म्हणजे इफ देर इज अ इक्वल चेंज इन वेलोसिटी इन इक्वल टाइम. इक्वल चेंज इन वेलोसिटी इन इक्वल टाइम. याच्या आधी आपण युनिफॉर्म मोशन बघितलं होतं. युनिफॉर्म मोशन म्हणजे काय होते, युनिफॉर्म मोशन म्हणजे होते इक्वल डिस्टन्स इक्वल टाइम. आणि युनिफॉर्म ऍसेलरेशन म्हणजे काय होते, इक्वल चेंज इन वेलोसिटी इन इक्वल टाइम. वेलोसिटी बदलत आहे. समजा का पहिले मी हळूहळू समजा का 50 किलोमीटर जात आहो, ठीक आहे. 50 किलोमीटर जासाठी मला लागत आहे 5 तास. पहिल्या एका तासामध्ये माझी स्पीड आहे 10ची, दुसऱ्या एका तासामध्ये आहे 20ची, तिसऱ्या एका तासामध्ये आहे 30ची, चौथ्यामध्ये 40ची, पाचव्यामध्ये 50ची. म्हणजे प्रत्येक 1 अवर मध्ये मी 10च्या स्पीडनं वाढवत जातो. कितीची स्पीड वाढवत जातो, 10ची. म्हणजे चेंज इन वेलोसिटी कशी आहे, इक्वल आहे. इक्वल चेंज इन वेलोसिटी इन इक्वल टाइम, त्याला म्हणतो आपण युनिफॉर्म मोशन. याचा एक एक्झाम्पल घेऊन घेऊ. आता बघ, टाइम घेतला आपण सेकंड मध्ये आणि वेलोसिटी घेतला मीटर पर सेकंड मध्ये. टाइम घेऊन घेतो मी 0, 5, 10, 15, 20, 25, 30, 35. वेलोसिटी घेतो मी 0, 8, 16, 24, 32, 40, 48, 56. आता याच्यातला समजा का मी चेंज पाहिलो तर किती कितीचा आहे, 5 आहे. आता समजा का याच्यातला चेंज पाहिलो तर हा कितीचा आहे, 8चा. इथं बी सगळ्या याच्यात पाहिलो तर किती कितीचा डिफरन्स दिसता, 8चा. म्हणजे इक्वल चेंज इन वेलोसिटी इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, यालाच म्हणतो आपण युनिफॉर्म ऍसेलरेशन. इफ देर इज अ इक्वल चेंज इन वेलोसिटी इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम इज कॉल्ड युनिफॉर्म ऍसेलरेशन. कोणता ऍसेलरेशन, युनिफॉर्म ऍसेलरेशन. आणि आता बघू आपण नॉन युनिफॉर्म ऍसेलरेशन. इफ देर इज अनइक्वल चेंज इन वेलोसिटी, वेलोसिटी बदलत आहे, चेंज होत आहे, पण अनइक्वल. कधी समजा मी 10ची स्पीड वाढवतो, कधी 5ची कमी करतो, कधी 15ची वाढवून टाकतो, कधी 25ची वाढवून टाकतो. म्हणजे मी वेलोसिटी तर चेंज करत आहो पण इक्वली चेंज नाही करत आहो. त्या मोशनला किंवा त्या ऍसेलरेशनला म्हणतो आपण नॉन युनिफॉर्म ऍसेलरेशन. बरोबर हा नाही ऍसेलरेशन, नॉन युनिफॉर्म आहे. टाइम घेतलो आपण तेवढा 0.5 वाला. वेलोसिटी समजा घेतलो आता मी 0, 7, 15, 26, 30, 40, 48, 52. आता यांचा समजा मी डिफरन्स पाहिलो तर हा कितीचा, सगळ्यांचा डिस्टन्स 5चा. इथं समजा का डिस्टन्स पाहिलो तर पहिल्यामध्ये आहे 7चा, दुसऱ्यामध्ये आहे 8चा, तिसऱ्यामध्ये आहे 11चा, मग 4चा, मग 10चा, मग 8चा, मग 4चा. आता जर याच्याकडे तुम्ही चांगल्या प्रकारे बघितले, हा सेम सेम दिसत आहे का रे, नाही. मगाशी सेम सेम दिसत होता. आता वेलोसिटी चेंज होत आहे पण डिफरंट अनइक्वल चेंज आहे. कसा चेंज आहे, अनइक्वल चेंज इन वेलोसिटी. आणि टाइम कसा आहे, इक्वल आहे. टाइम तर नेहमी इक्वलच राहील. यालाच म्हणतो आपण आपला नॉन युनिफॉर्म ऍसेलरेशन. कोणता म्हणतो याला आपण, नॉन युनिफॉर्म ऍसेलरेशन. इक्वल चेंज असेल, इक्वल चेंज इन वेलोसिटी आणि इक्वल टाइम असेल, इक्वल टाइम, याला म्हणतो आपण युनिफॉर्म ऍसेलरेशन. कोणता ऍसेलरेशन, युनिफॉर्म ऍसेलरेशन. आणि अनइक्वल चेंज इन वेलोसिटी असेल तर त्याला म्हणतो आपण नॉन युनिफॉर्म ऍसेलरेशन. कोणता म्हणतो त्याला आपण, नॉन युनिफॉर्म ऍसेलरेशन. एवढा होता आपला ऍसेलरेशन बद्दलचा टॉपिक. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक बघितलो होतो. आणि ते टॉपिक म्हणजे होते, आपला फर्स्ट टॉपिक होता डिस्टन्स, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट, अँड डिस्प्लेसमेंट. आपला फर्स्ट टॉपिक होता. सेकंड वाला टॉपिक होता आपला स्पीड अँड वेलोसिटी. थर्ड वाला टॉपिक होता आपला ऍसेलरेशन, ऍसेलरेशन. आणि याचे टाइप्स, किती टाइप्स बघितलो आपण, 5 टाइप्स. कोणता कोणता, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, 0, युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म. हे सगळे टॉपिक आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. असेच धमाकेदार जी व्हिडिओ आहेत तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहोत. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून द्या. थँक्यू सो मच.